नमस्कार. आपण जे राशी भविष्य बघणार आहोत, तर ही राशी चंद्र राशी असते. पुष्कळ लोकांना आपली राशी काहींना माहीत असते, काहींना माहीत नसते. आणि काही लोक ही सायन राशी जी आहे ती आपली राशी असं सांगतात. तर सायन राशी म्हणजे आता ती दर महिन्याच्या 22 तारीखपासनं ते साधारण दुसऱ्या महिन्याच्या 21 तारीखपर्यंत सगळ्यांची एकच राशी असते. त्यामुळे साधारण 22 डिसेंबरला ते मकर राशी म्हणजे कॅप्रिकॉर्न असं म्हणतात. आणि त्यांची 21 जानेवारीला लगेच पुढची म्हणजे कुंभ राशी किंवा एक्वेरियस सुरू होते. जी निरयन पद्धत असं त्याला म्हणतात. त्या पद्धतीप्रमाणे चंद्राच्या राशीप्रमाणे जे भविष्य सांगितलं जातं त्याला राशी भविष्य असं म्हणतात. आता ही आपली राशी कशी म्हणजे करून घ्यायची, तर आपली कुंडली बहुतेकांकडे असते. तर त्याच्यात कुंडलीमध्ये चम किंवा चंद्र असं ज्या अंकामध्ये लिहिलेलं असतं, अंक महत्त्वाचा, तो अंक म्हणजे ती त्या माणसाची राशी. आता समजा 1 म्हणजे मेष, 2 म्हणजे वृषभ, 5 म्हणजे सिंह, 8 म्हणजे वृश्चिक आणि 12 म्हणजे मीन, म्हणजे या क्रमानं त्या राशी असतात. समजा एखाद्याचा चम हा 7 अंकात लिहिलेला असला तर 7 म्हणजे तूळ ही त्या माणसाची राशी. आणि म्हणजे तुम्ही ज्यावेळी हे राशी भविष्य तुम्ही आता ऐकणार असाल किंवा तुम्ही कधी कधी एखाद्या वृत्तपत्रातलं राशी भविष्य वाचता, त्यावेळी ते चम ज्या राशीत लिहिलेलं असतं म्हणजे ज्या अंकात लिहिलेलं असतं ती तुमची राशी, म्हणजे त्या राशीचं राशी भविष्य ते तुमचं राशी भविष्य. म्हणजे याच्यावरून तुम्हाला आपली राशी कशी बघायची असेल हे कळलं आणि त्या राशीचं भविष्य असेल ते तुमचं भविष्य. पण आपण या ठिकाणी आत्तापासून म्हणजे या कार्यक्रमात मासिक राशी भविष्य देणार आहोत आणि ते सुद्धा इंग्रजी कॅलेंडरनुसार. हे पण महत्त्वाचं आहे. जानेवारीचं देणार आहोत म्हणजे 1 जानेवारी ते 31 जानेवारी, मग फेब्रुवारीचं 1 फेब्रुवारी तो आता पुढचा 29 असणारा दिवस, कारण हे लीप वर्ष आहे त्यामुळे 29 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे असं दर महिन्याचं देणार आहोत. तर म्हणजे त्या महिन्यात त्या ग्रहांची स्थिती कशी असणार आहे, प्रत्येकाच्या कुंडलीप्रमाणे जे ग्रह असतील म्हणजे जन्माच्या वेळी त्याला ते नक्की कशा पद्धतीनं फळ देणार आहेत हे म्हटल्यानंतर तर तुम्हाला ते ज्योतिषाकडे किंवा चांगल्या माणसाकडे जाऊनच ते आजचे ग्रह मला कसे आहे हे विचारावं लागणार. दुसरी गोष्ट, स्त्रियांसाठी वेगळं भविष्य आणि पुरुषांसाठी वेगळं भविष्य असं द्यायची आता पद्धत नाही आहे. कारण सगळ्या स्त्रिया पुरुषाच्या सन्मानाची खांद्याला खांदा लावून फिरत असल्यामुळे हे भविष्य जसं त्यांना लागू होईल तसं पुरुषांना लागू होईल. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही हे भविष्य बघा. आता याच्यातली पहिली राशी जी मेष राशी, आता त्याच्याविषयी सांगतो. म्हणजे मेष राशीमध्येच यावर्षी म्हणजे मागच्या मे महिन्यापासून आलेला गुरु तो यावर्षी सुद्धा मेष राशीतच आहे. आणि आपल्या राशीत ज्यावेळी गुरु असतो तो फार चांगला असतो आणि चांगली शुभफळं देतो. म्हणजे या महिन्यात तो की जे अविवाहित लोक आहेत ना त्यांचं विवाह ठरण्यासारखे योग असतात किंवा बाकीचे जे आता या महिन्यातली बाकीची ग्रहस्थिती आहे त्यामुळे अविवाहितांना स्थळं येतील किंवा ज्यांना खूप दिवस संतती नाही आहे आणि जे संततीसाठी प्रयत्न करतात त्यांनासुद्धा त्यात यश येईल. विद्यार्थ्यांना समजा एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेत बसायचं असलं तर त्यातसुद्धा यश येणार आहे. या महिन्यात 27 तारीखला म्हणजे अगदी महिन्याच्या शेवटी एक बुध मंगळाची युती होणार आहे आणि ती होणार आहे धनु राशीमध्ये. म्हणजे तुम्हाला लक्षात येते 11 राशीपासून धनु राशी किती येते तर 9वी येते. तर ती धनुराशीत होणारी जी युती आहे त्यामुळे नातेवाईक वगैरे जे लोक आहेत त्यांच्याशी थोडासा मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो आणि मेष राशी असते ना थोडीशी लगेच राग येणारी असते. त्यामुळे या बाबतीत नातेवाईकांचे म्हणजे संबंध ठेवताना वादविवाद टाळावे, कारण त्याच्यातून गैरसमज जर निर्माण झाले तर ते बरेच दिवस टिकून राहू शकतात. पहिल्याच राशीतला असलेला गुरु हा राजकारणी लोकांसाठी एकदम बरा आहे. म्हणजे त्यांना वेगवेगळे आमंत्रण येऊ शकतील, प्रवास घडतील, दुसऱ्या पक्षाशी काहीतरी हातमिळवणं वगैरे करणं वगैरे असलं काहीतरी म्हणजे त्यांच्या दृष्टीनं सोयीस्कर अशा काही घटना घडणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी विचार करायला हरकत नाही. आणि एकूणच
या महिन्यातल्या आता स्पेशली सांगतो, आता या महिन्यात मकर राशी, मकर संक्रांत सुद्धा असणार आहे. आता बायकांसाठी जर वेगळं जर म्हणायचं तर या महिन्यात सण असणार आहे, त्यामुळे नटण्या मुरडण्याच्या ज्या हौशी असतील त्या पूर्ण होणार आहेत. आणि शिवाय त्याच्यात गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे नवऱ्याचे भांडण करून जर तुम्हाला काही दागिने वगैरे घ्यायचे असतील तर ते घेऊ शकता तुम्ही. आणि आता घेऊ शकता याचा अर्थ असा आहे की अर्थातच तुमची आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली असणार आहे, हे त्याच्याबरोबर ओघाओघानं आलं. आणि त्यामुळे त्या दृष्टीनं जर खरेदी वगैरे करायची असेल तर गुरुपुष्यामृत योगावरती, तो 25 तारीखला आहे या महिन्याच्या, तर त्यावेळी तुम्ही करू शकता.